नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत महेश वसंतराव चव्हाण येलदरी, मुक्काम पोस्ट येलदरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर। हा ऊसाचा प्लॉट आहे मित्रांनो मार्च एंडचा। तर आज आहे 2 नोव्हेंबर। तर पहा, नोव्हेंबर ते मार्च एंड किती महिने झाले? मार्च धरा, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, 8 महिने पूर्ण झाले। 9व्या महिन्यातली ही 2 तारीख आहे। तर 8 महिने पूर्ण झाले। 8 महिन्याचा प्लॉट आपला किती कांड्या आहे आणि कांड्याची लांबी आणि जाडी पहा, जबरदस्त। कांड्याची लांबी 6 इंच पूर्ण आहे। पहा, 1 नंबर ग्रीप आहे। 9 महिने पूर्ण झाले ह्या मित्रांनो या ऊसाला। आणि ऊस किती कांड्या आहे आता आपण मोजूया। ते ऊस मोजू आपण। 3 4 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि हे 25 कांड्यावर ऊस आहे। तर मित्रांनो किती महिन्यामध्ये? 8 महिन्यामध्ये। 8 महिन्यामध्ये 25 कांड्यावर ऊस आहे। आणि व्हरायटी कोणती आहे? नीरा को 86-032, 1 नंबर। जबरदस्त ग्रीप आहे। ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी बियाणं प्लॉट म्हणून आम्ही हा प्लॉट उपलब्ध करून दिलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे 9623066788 या नंबरवर संपर्क साधावा। त्यांना बियाणं पोचती केल्या जाईल। किंवा ज्याही शेतकऱ्यांना रोप पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांनी बुकिंग द्यावी, त्यांना रोप तयार करून दिल्या जाईल। तर पहा मित्रांनो, याचं पूर्ण अनाद्र व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून। शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून। आणि क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस दिलेली आहे PM यादव पाटील यांनी। तर 1 नंबर ग्रीप आहे। पूर्ण ऊस पडला आहे। यावर्षी पाऊस भरपूर झाला होता त्यामुळे ऊस पूर्ण पडला। अजून एक ऊस आपण मोजूया, चला पाहूया काय आहे स्थिती। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 कांड्यावर हा ऊस भरला। तर 25 ते 27 कांड्यावर आपला ऊस आहे 8 महिन्यामध्ये। अशी ही या ऊसाची पोझिशन आहे। आणि प्युअर 86-032 आहे। त्याच्यामुळं ज्याही शेतकऱ्यांना हे बियाणं पाहिजे आहे, शुगर कंटेन 1 नंबर येतं। 9 महिन्यामध्ये याची रिकव्हरी येते। 10व्या महिन्यामध्ये साखर कारखान्याला न्यायला ऊसाला काहीही अडचण नाही। तर ज्याही शेतकऱ्यांना अर्ली व्हरायटी पाहिजे किंवा शुगर कंटेन वाढून पाहिजे किंवा कारखान्याचा काही प्रॉब्लेम आहे, लवकर रिकव्हरी येत नाही आहे, रिकव्हरी आल्याशिवाय कारखाना ऊस नेत नाही आहे, असे ज्याही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट बियाण्याची व्हरायटी आहे ही। तर त्यांनी या प्लॉटचं बियाणे प्लॉट म्हणून आम्ही उद्घाटन केलं आहे। ज्याही शेतकऱ्यांना बियाणे प्लॉट म्हणून पाहिजे आहे, हे बियाणं लावायचं आहे, त्यांच्यासाठी उत्कृष्ट जातीचं बियाणं इथं उपलब्ध आहे। त्या शेतकऱ्यांनी बियाणं घेऊन जावं। थँक्यू मित्रांनो। जय हिंद, जय भारत। विश यू ऑल द बेस्ट। कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा। वाव, जबरदस्त। ज्या शेतकऱ्यांना ऊसाची क्रॉप गाईडलाईन घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी 9623066788 या नंबरवर कॉल करा। त्यांना संपूर्ण लागवड ते हार्वेस्टिंग ऊसाची गाईडलाईन केले जाईल, प्रति एकर 100 टनाचं उत्पादनाच्या हिशोबानं। तर ज्या शेतकऱ्यांना 100 टन प्रति एकर उत्पादन काढायचं आहे त्यांनी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। आणि याचा खर्च आहे सरासरी 1 एकरचा 40,000 रुपये सरासरी। तर 40,000 रुपयामध्ये तुम्हाला 100 टनाची हमी आम्ही देतोय। तर 100 टन उत्पादन ज्याही शेतकऱ्यांना घेण्यासाठी जे शेतकरी उत्सुक आहेत त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या शेतामध्ये भरघोस व दर्जेदार उत्पादन घ्या।
याची प्रोसेस अशी आहे, ज्या शेतकऱ्यांना क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस घ्यायची आहे त्यांना माती परीक्षण करणं अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलं आहे त्यांनी त्या माती परीक्षणाच्या अहवालाचा रिपोर्टची झेरॉक्स आम्हाला एक द्यावी आणि त्यानंतर शेतीशाळेची रजिस्ट्रेशन करून घ्यावं. शेतीशाळेचं सभासद फीस भरावी. शेतीशाळेची सभासद फीस आहे फक्त 1000 रुपये प्रति एकर. तर 1000 रुपये सभासद फीस आहे. ती सभासद फीस भरल्यानंतर तुम्हाला पूर्ण 3 वर्ष क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट असेल. कधीपर्यंत? जोपर्यंत 100 टन ऊस मिळत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी 100 टन ऊस होईल त्या दिवशी शेतीशाळेच्या माध्यमातून 101 टन झाल्यानंतर शेतीशाळेच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये प्रति एकर फीस आकारल्या जाईल. तोपर्यंत कुठलेही खर्च किंवा कुठलीही वाहतूक चार्ज किंवा कुठलाही खर्च व्यतिरिक्त घेतला जाणार नाही. फक्त शेतीशाळेचे स्प्रे आणि ड्रेंचिंग असतात. बाकीचं खताचं व्यवस्थापन आपल्याला बाहेरूनच करायचं असतं. रासायनिक खत, सेंद्रिय खत, जैविक खत हे आपल्याला घ्यायचे असतील. फक्त जैविकमध्ये, बायोमध्ये किंवा केमिकलमध्ये ज्याही कंटेंटची अवेलेबिलिटी मार्केटमध्ये नाही आहे, जे कंटेंट्स मार्केटमध्ये मिळत नाहीत ते कंटेंट्स फक्त शेतीशाळेच्या माध्यमातून अनुदानाच्या खर्चामध्ये तुम्हाला घरपोच म्हणजे बांधावर सेवा पोहोचिती केल्या जाईल. तर ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची त्या शेतकऱ्यांनी अवश्य संपर्क साधावा आणि आपल्या शेतामध्ये भरघोस व दर्जेदार उत्पादन घ्यावं. कारण मित्रांनो आज शेतीशाळेची गरज आहे. कारण मित्रांनो कोणता खत टाकायचा, कसा टाकायचा, कामून टाकायचा, पिकाच्या वाढीच्या कोणत्या अवस्थेमध्ये कोणते कंटेंट्स आवश्यक आहेत, ह्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत तुम्हाला ॲग्रिकल्चर एज्युकेशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हुशार होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः हुशार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही दुकानदार सांगणार नाही किंवा त्या दुकानदारालाच माहीत नाही आहे. विचारा त्या दुकानदाराला जाऊन, युरिया हा 46% नत्र असतो. तर युरिया जर 100 किलो आम्ही घेतला तर त्या 100 किलोमध्ये 46% नत्र आहे. मान्य आहे ना? हो. मग त्याच्यामध्ये बाकीचं 23% काय आहे बरं? हे 54% काय आहे बरं? 54% सॉरी, एका पोत्यामध्ये 23 किलो, 2 पोत्यामध्ये 100 किलोमध्ये 54 किलो काय आहे? एक पोतं जर युरियाचं आपण घेतलं 50 किलो त्यामध्ये फक्त 23 किलो नत्र येतं आणि बाकीचं काय आहे माहीत नाही. तर हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. जर समजा तुम्ही DAP घेतला, DAP मध्ये काय कंटेंट्स आहे? 18-46-0, 18% युरिया आहे, 46% फॉस्फरस आहे, बाकीचं 54% काय आहे? ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा गोष्टीनं मित्रांनो की क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस घेणं महत्त्वाचं आहे. पिकाची वाढीची अवस्था, आपल्या जमिनीची भौगोलिक स्थिती, क्लायमेट वातावरण चेंजचे परिणाम आणि पाणी देण्याची पद्धत. जर समजा आपल्या जमिनीचा बायोग्राफ काय आहे, जमिनीचं स्ट्रक्चर कसं आहे, कोण्या प्रकारची सॉईल आहे, आपली खडकाळ आहे, काळीची आहे, मुरमाड आहे, लाल माती आहे, ब्लॅक सॉईल आहे, कशा प्रकारची माती आहे, त्या मातीचा pH किती आहे, त्या मातीची ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज किती आहे, म्हणजे सेंद्रिय कर्बानुसार आपल्या जमिनीची सुपीकता ठरवण्यात येत असते. तर ह्या अशा एक ना अनेक गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. तर त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्या सखोल अभ्यासाच्या अंती आपल्या शेतामध्ये आपल्याला 100 टन ऊस 1 एकरमध्ये निघणं हे शक्य आहे. कारण मित्रांनो ऊसशास्त्र काय सांगतं? ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो. मग एका स्क्वेअर फुटला जर 1 ऊस जगतो हे जर सत्य असेल तर आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे? 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर. तर 1 एकरमध्ये 43,560च ऊस आपल्याला पाहिजे. मग 43,560 ऊस जर शास्त्रीयदृष्ट्या जगतात तर एका ऊसाचं वजन किती येतं? सरासरी 2 किलो तर येतं. 2 किलो. मग 43,560 स्क्वेअर फूटमध्ये 43,560 ऊस जगले तर वरचे 43,560 तर वरचे 3,560 सोडून द्या, 40,000 धरा. मग 40,000 कोणाच्याही शेतकऱ्याच्या रानात जाऊन पहा, ऊस हा 2 किलोचा मॅच्युरिटीला प्लॉट आल्यानंतर 2 किलोचा ऊस भरतो ना. तर मग 2 किलो गुणिले 40,000 मल्टिप्लाय किती झालं? 80 टन. मग 80 टन ॲव्हरेज आपल्याला काय येत नाही? हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला कमीत कमी 100 टनाच्या पुढे ॲव्हरेज घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 43,560 ऊस, या ऊसाचं कमीत कमी 2.5 किलो वजन करावं लागेल. मल्टिप्लाय 2.5 किलो म्हणजे 40,000 मल्टिप्लाय 2.5 किलो जरी आपण केलं, वरचे 3,560 ऊस सोडूनही दिले, 40,000 बी ऊस धरले, एका ऊसाचं वजन आपण जर 2.5 किलो बी धरलं
तर 2.5 किलो मल्टिप्लाय 40,000 बरोबर 1,00,000 किलो म्हणजे 100 टन. आलं का ॲव्हरेज? हां, हे आहे महत्त्वाचं गणित. तर सरासरी 3 किलो 3.5 किलोचा ऊस आपल्या सरासरी शेतामध्ये आढळतो आपल्याला. बरेचसे शेतकऱ्यांनी पाहिला बी असेल. मग मित्रांनो मला सांगा, 3 किलोचा ऊस जर भरला आणि 40,000 ऊसाची संख्या जर आपण मेंटेन केली, 40,000 मल्टिप्लाय 3 किलो बरोबर 120 टन ॲव्हरेज. आलं ना 120 टन ॲव्हरेज? हां आलं. तर मग ते कसं काढायचं, त्याचं प्लॅन्ट बायोग्राफ काय घ्यायचा, ऊसाची लागवड कशी करायची, आपल्या मातीचं DNA स्ट्रक्चर कसं आहे, pH मेंटेन आहे का, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर शेतीशाळेमध्ये या. शेतीशाळेमध्ये क्रॉप एज्युकेशन तुम्हाला दिलं जातं आणि प्रत्येक व्हिजिटला क्रॉप डॉक्टर तुमच्या शेतामध्ये येतो आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. काय प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, आपल्या ऊसाच्या कांड्याची लांबी का भरली नाही बरं, आपल्या ऊसाच्या कांड्याची लांबी तर चांगली का झाली, घेरा आपल्या ऊसाचा चांगला का झाला, आपल्या रानामध्ये का नाही झाला. ह्या एक न अनेक गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना महत्त्वाचं आहे की शेतीशाळा क्रॉप गाईडलाईन घेणं महत्त्वाचं आहे. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला आमचा प्लॉट, लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपणही आपल्या शेतामध्ये भरघोस व दर्जेदार उत्पादन घ्याल अशी आशावाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय. जय जवान, जय किसान.